करंदीकर डॉक्टरांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण नेहमी जे कार्यक्रम करतो तो कार्यक्रम की त्यांच्यामधला कोणता असा गुण जो मला आवडला आहे आणि जो गुण मी इम्प्लिमेंट केला पाहिजे माझ्या जीवनात असा वाटतोय, अशा एका गुणाविषयी एका शब्दात बोलायचं आहे. ओके, तर सुरुवात इकडून करतो. सरांचा एकच गुण म्हणजे सतत हास्य. हां, तू नंतर सांग ह्यांचं सगळं झाल्यावर. डॉक्टरांना तू ओळखते ना, करंदीकर डॉक्टरांना? हां, डॉक्टर साहेबांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा घेण्यासारखा. हां, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, करेक्ट. शांत स्वभाव, सगळ्याबरोबर मोठ्यावर. सतत हसतमुख आणि सगळ्यांचं कौतुक करायचं. हां, कधीही पॉझिटिव्ह म्हणजे सतत सगळ्यांना खेळत हसत घेऊन चालणारे, सगळ्यांना बरोबर, असं डॉक्टरांचं व्यक्तिमत्व. ओके. डॉक्टर साहेब कुठल्याही ऋतूमध्ये कुठल्याही वातावरणामध्ये नेहमी हिरवेगार असतात. डॉक्टर जे ग्रुपला पोस्ट टाकतात फार छान असतात, पण सगळ्या काय ऐकल्या जात नाहीत, पण ते ऐकायचा प्रयत्न करू. येस. डॉक्टर करंदीकर म्हणजे कुर्डवाडीचा हिरा आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर कुर्डवाडीचं नाव रोशन केलेलं आहे. त्याबद्दल येस. डॉक्टर ओके. आपल्याकडं जे आहे त्याच्यावर भर देऊन, म्हणजे आता त्यांच्याकडे वक्तृत्व, पर्सनॅलिटी किंवा आध्यात्मिक नॉलेज जे आहे त्याचा जास्तीत जास्त समाजाला कसा उपयोग होईल याचा म्हणजे त्यांचा म्हणजे सारखा प्रयत्न असतो. आणि सुधारवण्याचं, समाज सुधारवण्याचं किंवा तरुणांना योग्य मार्गावर आणण्याचं काम गेली अनेक वर्ष ते करत आहेत. येस. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तसं कुर्डवाडीच्या विटेवरी आपले डॉक्टर आहेत. तसं कुर्डवाडीला तसे ऊर्जा त्यांच्याकडून मिळते. आणि डॉक्टरांचा गुण म्हणजे फक्त समदृष्टीने ज्ञान देणं हे डॉक्टरांचं ज्ञान आहे. तर डॉक्टरांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण जो आहे ना, ते प्रत्येक एज ग्रुपला कनेक्ट होतात. म्हणजे कोणताच असा ग्रुप नाही की ज्या ग्रुपला ते कनेक्ट होत नाहीत. म्हणजे 20 वर्षाच्या मुलाशी तेवढ्याच इझिली कनेक्ट होऊ शकतात आणि 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याशी ते तेवढ्याच इझिली कनेक्ट होऊ शकतात. हा प्रॅक्टिकली प्रत्येक माणूस हा 15 वर्ष पुढच्या मागच्यांनाच कनेक्ट होऊ शकतो, पण तो त्यांच्याकडे एक वेगळा गुण आहे आणि तो घ्यावा असं मला नेहमी वाटतं. बोलणार आहेस? मोठ्या आवाजात जर थोडंसं 2 शब्द सांग. डॉक्टरला शुभेच्छा देतो. हां, वाढदिवसाच्या शुभेच्छा. ठीक, बोला तुम्ही डॉक्टर. सालाबाद प्रमाणे आज आपण या ठिकाणी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने हा जो वाढदिवस साजरा करतोय, आजचा वाढदिवस जरा नेहमीपेक्षा वेगळा आहे. मी तर म्हणेन आजचा माझा पुनर्जन्म आहे. कारण काय असेल ते असेल, कर्मधर्म संयोगाने वाढदिवस केला आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीच ॲक्सिडेंट झाला, पण पांडुरंग कृपेने त्यांनी वाचवलं. जे काय इंजुरी झाली ती हेड इंजुरी न होता इतर ठिकाणी झाली. त्यामुळे आज पुन्हा आपल्याला हा आनंद या ठिकाणी द्विगुणित करता येतोय, हे मी परमेश्वराचे उपकार मानतो. आणि प्रामुख्याने तुम्हा सगळ्यांच्या असणाऱ्या सदिच्छा पाठीशी असतील तर जो बात दवा न करे वो दुआएं करती है, जब कामिल मुर्शिद मिलते हैं तो बात खुदा से होती है, याचा प्रत्यय आज मला आला. हा आनंद एक द्विगुणित करू इच्छितो. आणि सगळ्यांना हात जोडून विनंती, दरवेळेला आपण बाकी काही सेलिब्रेट करत नाही. कालही मी पहिली आठवण नको म्हणून कालचा वाढदिवस सेलिब्रेट घरी केला नाही, पण आज असा योग निमित्त प्रकाश धोका असतील अथवा आपण सगळे असाल, त्यानिमित्ताने आता आपण एकत्र आलेलो आहोत. फक्त माझी विनंती आहे, चहा पाणीसाठी माझ्याबरोबर सगळ्यांनी आता चालावं. थँक्यू. चहा पाण्याला घरी त्रास देऊ नका.